नागरिकांना दिलासा देणारा निर्णय अखेर अंमलात येत असून कर्जत नगर परिषदेत मालमत्ता करावरील शास्ती माफी ही योजना लागू करण्यात आली आहे। आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारातून आणि माजी नगरसेवक संकेत भासे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही योजना नगरपालिकेत प्रत्यक्षात राबवण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। नगर परिषदेकडून घरपट्टी आकारणी नियमित केली जाते, मात्र एखाद्या वर्षी किंवा अनेक वर्ष कर न भरल्यास थकबाकीवर दरमहा 2% दंड आकारला जातो। कोरोनाच्या काळातील आर्थिक संकट, बंद पडलेले व्यवसाय आणि बिकट परिस्थितीमुळे अनेक नागरिक कर भरू शकले नाहीत। परिणामी थकबाकी आणि त्यावरील शास्ती मोठ्या प्रमाणात वाढली। राज्य शासनाने 19 मे 2025 रोजी परिपत्रक काढून मालमत्ता करावरील दंड माफ करण्याच्या सूचनांसह अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता। परंतु कर्जत नगर परिषदेत या योजनेची अंमलबजावणी अनेक महिन्यांपासून प्रलंबित होती। या विलंबाबाबत संकेत भासे यांनी वारंवार मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देत पाठपुरावा केला होता। शेवटी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून हा विषय वरिष्ठ पातळीवर नेण्यात आला आणि कर्जत नगर परिषद प्रशासनाने योजना राबवण्याचा निर्णय घेतला। 24 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नगर परिषदेमध्ये कर विभागात अर्ज स्वीकारले जाणार असून 19 मे 2025 पर्यंतच्या मालमत्ता करावरील थकबाकीवरील शास्ती पूर्णपणे माफ केली जाणार आहे। या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, वेळेत अर्ज करून थकबाकी निकाली काढावी, असं आवाहन आमदार महेंद्र थोरवे आणि माजी नगरसेवक संकेत भासे यांनी केलंय। तसंच भाजप नेते सुनील गोगटे यांनी सुद्धा पुढाकार घेतला। नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली होती। ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत।